आणि डेव्हलपमेंट ही फक्त भौतिकदृष्ट्या महत्त्वाची नाही, डेव्हलपमेंट ही फक्त वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाची नाही, तर डेव्हलपमेंट ही आंतरिकदृष्ट्या इंटरनल स्ट्रेंथ वाढवण्याच्या, आतली ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं सुद्धा डेव्हलपमेंट खूप महत्त्वाची आहे. व्यक्तिमत्व विकास हा विषय जितका महत्त्वाचा आहे तितका दुसरा कुठलाही विषय महत्त्वाचा नाही, हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या. आमच्या आयुष्यात कितपत सुख असेल ही आमची नियती नाही ठरवत. आमचं जीवन किती सुखमय असेल दुःखमय असेल हे आमचं प्रारब्ध नाही ठरवत. मी थोडं वेगळ्या बाजूनं बोलतोय. तुमच्या जीवनामध्ये सुख किती असेल आणि दुःख किती असेल ही तुमच्या जीवनाची कार्यप्रणाली, तुमची जीवन पद्धती आणि तुमची दिनचर्या ठरवते, दुसरं कोणी नाही. युरोप खंडातील वैशिष्ट्यानं स्पेन देशांमध्ये काही वर्षांपूर्वी इतिहासामध्ये मुस्लिम राजवटी होऊन गेलेल्या पाहायला मिळतात. आणि स्पेन देशामध्ये जेव्हा मुस्लिम राजवट होती तेव्हा त्या काळातला अत्यंत न्यायिक आणि पराक्रमी राजा म्हणून जो गाजला होता, ज्याचं नाव प्रकर्षानं इतिहासामध्ये मोठ्या अक्षरात कोरून ठेवलं गेलं, स्पेन देशामध्ये मुस्लिम राजवटीतला जो राज्यकर्ता होता त्याचं नाव अब्दुल रेहमान. त्या राजाला एक वेगळी अभिनव अशी एक सवय होती. ती सवय अशी होती की आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस कसा जातो हे लिहून ठेवण्याची त्याची एक सवय होती, एक रोजनिशी होती. आजचा दिवस कसा गेला, येणारा प्रत्येक दिवस कसा जातोय, रोज तो त्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवायचा. रोज त्या जवळ असलेल्या रोजनिशीमध्ये तो लिहायचा. गतप्राण झाला. तो मेल्यानंतर तत्कालीन मुस्लिम इतिहासकारांनी त्याच्याबद्दल लिहिण्यासाठी त्याची रोजनिशी हातात घेतली. तब्बल 50-60 वर्षांच्या स्वतःच्या राज्य कारकिर्दीमध्ये, स्वतःच्या आयुष्यामध्ये किती दिवस त्याच्या आयुष्यात सुख होतं हे त्या रोजनिशीत त्यानं लिहिलं होतं. 50 वर्षांच्या जीवनामध्ये फक्त माझ्या आयुष्यात 14 दिवसच सुखाचे होते हे त्यानं लिहून ठेवलं होतं. न्यायिक आणि पराक्रमी असून सुद्धा. मी दाखला देतोय कशासाठी? मनुष्यानं मनुष्यपणाच्या पातळीवर केलेली उत्क्रांती जरी आज कौतुकाचा, अभ्यासाचा, समीक्षेचा विषय ठरत असली तरी सुद्धा ज्या वेळेस एक समाज म्हणून आम्ही काही जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी सज्ज होतो तेव्हा शाश्वत सुख आमच्या जीवनामध्ये असावं ही गरज निर्माण होते. आणि ते शाश्वत सुख निर्माण करण्यासाठी ही तृष्णात्मक कर्म सगळ्यात अगोदर बाजूला ठेवावी लागेल. ज्या कर्मांपासून भूक वाढतच राहते, विषयांना खतपाणी मिळतं, ती सगळी कर्म बाजूला ठेवून आम्हाला स्वतःवर प्रेम असल्याचा पुरावा द्यावा लागेल, स्वतःचं हित करून, स्वतःचं कल्याण करून.